समाजाला करणार, इतर समाजाला नाही. की झालो बोध 1 2 3 ला 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 तना दे रा रा ला 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 बेटा मेहनत करना पड़ता है स्वप्निल मिश्रा के साथ, क्योंकि नागपुर का एकमेव कव्वाल ऐसा है मेलोडी सिंगर जिसके सुर जल्दी नहीं मिलते. सुनना ला 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 तना धीरे दा 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 ला 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 झालो बोध 1956 पासून म्हणता गर्वाने आम्ही बोलतो, परंतु मी म्हणतो अजूनही बोलत नाही. झालो बोध झालो बोध म्हणता गड्या रे, झालो बोध म्हणता गड्या रे. ये भी गाना मेरे वालिद साहब ने, मेरे पप्पा ने लिखा है, जो कि बहुत मकबूल, बहुत फेमस हुआ है यूट्यूब पर, लोक जत्रा चैनल से. झालो बोध म्हणता गड्या रे, झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. झालो बोध गड्या रे, अंगी का मग भूत भला. झालो बोध झालो बोध म्हणता गड्या रे, झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. अंगी का मग भूत भला. आणि मग झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. लावू नका रे कलंक दादा, लावू नका रे कलंक दादा. लावू नका रे कलंक दादा, लावू नका रे कलंक दादा. बुद्धाच्या त्या धम्माला लावू नका रे कलंक दादा. झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. लावू नका रे कलंक दादा बुद्धाच्या त्या धम्माला. का माझ्या समाजातील लोकांना, महिलांना बोलणार, इतर समाजातील नाही. मामा झालो बोध म्हणता गड्या रे, अंगी का मग भूत भला. लावू नका रे कलंक दादा बुद्धाच्या त्या धम्माला. कारण कित्येक माझ्या
माझ्या कित्येक माझ्या आई बहिणीच्या कित्येक माझ्या आई बहिणीच्या अंगात येते माया सती अंगात येते माया सती माझ्या समाजातील आई बहिणींना बोलतोय मी डोळ्याने बघितलेली परिस्थिती आहे माझ्या घराच्या शेजारीच राहते आपल्या समाजातील माणूस त्याच्या बायकोच्या अंगात येते म्हणून मला म्हणायचं का कित्येक आमच्या कित्येक माझ्या आई बहिणीच्या अंगात येते माया सती अंगात येते माया सती आणि मग त्याच सती मायेच्या चरणी झुकवे मस्तक तिचा पती वेळपणाचे जीवन जगता वेळपणाचे जीवन जगता ए बाबा वेळपणाचे जीवन जगता बजागा स्वाभिमानाला आणि आता हा शेर आखरी शेर आहे का पुत्रासाठी पुत्रासाठी मुक्या देवाला मुकादेव म्हणजे दगड ज्याला वाचच नाही पुत्रासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती या माझ्या समाजातील महिला पुत्रासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती नवस बघा आणि पुत्रासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती नवसाने जर पुत्री होतील मग कशाला करावा पती कशाला रेखाताई बागडे बनवते यांच्याकडून 100 रुपये म्हणायचं आहे का पुत्रासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती आणि नवसाने जर पुत्र होती तर कशाला करावं पती अबे नवसाने जर पुत्र झाले असते तर पती करायची गरजच नसती बरोबर आहे का नाही दगडाने जर लेकर दिले असते तर पती करायची गरज नसती बरोबर आहे का नाही अरे बरोबर आहे का नाही म्हणून मग कशाला करावा पती ऑल इंडिया समता सैनिक दल शहर शाखा आरवी यांच्याकडून 500 रुपये पुत्रासाठी मुक्या देवाला नवस बघा महिला करती नवसाने जर पुत्र होती तर कशाला करावं पती आणि खरंच रिअल फॅक्ट आहे नवसाने जर पुत्र झाले असते ना तर बायानं लग्नच नसते केले नवरेच नसते केले बरोबर आहे की नाही अरे बरोबर हसून राहिले तोंड लपवून राहिले कोणी हसून राहिलं कोणी तोंड लपवून राहिलं रिअल फॅक्ट आहे आणि ज्या बाया हसल्या त्यांनाच नवस केलं कारण की हसल्या तर फसल्या म्हणजे तुम्ही न नवस केलं हे गॅरंटी आहे मामा आणि मग गडके बाबा सांगून गेले गडके बाबा सांगून गेले अबे मूर्खांनो सोडा अंधश्रद्धेला गडके बाबा सांगून गेले सोडा
स्वर्गे बाबा सांगून गेले सोडा श्रद्धेला सोडा श्रद्धेला सोडा श्रद्धेला सोडा श्रद्धेला एक आखरी रमाई घेतो कारण की उशीर पण झालेला आहे आणि मला पण प्रोग्रामला जायचं आहे सुकडी